नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, रविवारी तुळशीला पाणी घालू नये हे वाक्य आपण सगळ्यांनी लहानपणापासूनच आजीकडून ऐकलं असेल. पण कधी विचार केलाय का, असं का? तर तुळशी माता खरंच श्रीहरी विष्णूंसाठी निर्जला व्रत करते का? रविवारी तुळशीला स्पर्श करणं, पाणी घालणं शास्त्रानुसार वर्ज्य का मानलं जातं, की ही फक्त परंपरा आहे, की यामागे दडलंय काही खोल पौराणिक आणि आध्यात्मिक रहस्य? पुराणांमधील कथा, शास्त्रीय कारणं आणि आजींपासून चालत आलेल्या श्रद्धांचा अर्थ आज सविस्तर आणि सोप्या भाषेत जाणून घेऊया. तुळशीला रविवारी पाणी न घालण्यामागची पौराणिक कथा किंवा मुख्य धार्मिक कारण हे पुराणांमध्ये आणि लोकपरंपरेत, जसे की स्कंद पुराण, पद्मपुराण इत्यादींमध्ये तुळशीच्या महिमांबद्दल येत असतो. थेट एका विशिष्ट कथारूपात सविस्तर सांगितलेलं नाही. हे मुख्यतः श्रद्धा आणि परंपरेवर आधारित असू शकेल, ज्यात तुळशीला भगवान श्रीहरी विष्णूंची भक्त आणि विष्णुप्रिया मानलं जातं. हिंदू शास्त्र आणि लोककथेनुसार तुळशी माता भगवान श्रीहरी विष्णूंची अत्यंत निष्ठावान भक्त आहे. ती त्यांच्यासाठी नेहमी भक्ती आणि सेवा करते. असं म्हणतात की रविवारी तुळशी माता भगवान श्रीहरी विष्णूंसाठी निर्जला उपवास करते. रविवार हा सूर्यदेवाचा दिवस असला तरी श्रीहरी विष्णूंच्या दृष्टीनेही महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी तुळशी माता पूर्णपणे विष्णूंच्या ध्यानात आणि भक्तीत मग्न राहते. तिच्या या व्रतात किंवा तपात व्यत्यय आणू नये म्हणून पाणी घालणं, पानं तोडणं किंवा स्पर्श करणं वर्ज्य मानलं जातं. जर तुळशी माता रविवारी पाणी घात जर तुळशीला रविवारी पाणी घातलं तर तिचा उपवास मोडतो, ज्यामुळे ती नाराज होऊ शकते आणि श्रीहरी विष्णूंची कृपा घरावरून कमी होऊ शकते. याचा परिणाम घरात सुख शांती कमी होणं, लक्ष्मीचा कोप होणं आणि आर्थिक वैवाहिक अडचणी यांसारख्या समस्या उद्भवू शकतात, असं मानलं जातं. पुराणांमध्ये जसं पद्मपुराण किंवा स्कंद पुराण यामध्ये वृंदा, जे तुळशी देवीचं रूप आहे, ही जालंधर राक्षसाची पत्नी होती. जालंधर अत्यंत बलवान होता, कारण त्याच्या पत्नी वृंदेच्या पतिव्रता धर्मामुळे त्याला अजयता मिळाली होती. भगवान श्रीहरी विष्णूंनी मोहिनी रूप धारण करून वृंदेचा पतिव्रता धर्म भंग केला, ज्यामुळे जालंधराचा वध शक्य झाला. वृंदाने विष्णूंना शाप दिला की तुम्ही माझा धर्मभंग केलात, म्हणून मी वनस्पती रूपात जन्म घेईन आणि तुमच्या भक्तीने त्रास देईन. विष्णूंनी तिला वरदान दिलं की तू माझी प्रिय भक्त राहशील. तुझ्या रूपात म्हणजे तुळशी रूपात मी नेहमी वास करेल. या कथेतून तुळशीची विष्णूसोबतची निस्सीम भक्ती दिसते आणि रविवारी तिच्या भक्तीचे, तपाचे प्रतीक म्हणून उपवास किंवा विश्रांतीचा नियम आला असावा, असं सांगितलं जातं. याचबरोबर एकादशीच्या दिवशी सुद्धा तुळशीला पाणी घालू नये किंवा तिला हात लावू नये असं म्हणतात. एकादशीला विष्णूंसाठी निर्जला व्रत असते, त्यामुळे तुळशी माताही याच दिवशी उपवास करते. रविवार हा विष्णूंचा प्रिय दिवस असल्यानं समान नियम लागू होतो. आता या सर्व पौराणिक कथा आहे, तर तुळशीच्या विष्णू भक्तीच्या महिम्यावरून यावरून तयार झालेल्या लोकपरंपरा सुद्धा असू शकतात. स्कंद पुराणात तुळशीच्या पूजेत महत्त्व सांगितलंय, ज्यात तिची सेवा करणाऱ्यांना मोक्ष मिळतो असं म्हणतात. आता काही ठिकाणी असंही सांगितलं जातं की रविवार हा तुळशीच्या विश्रांतीचा दिवस आहे, जेणेकरून ती विष्णूंच्या पूजेत पूर्णपणे तल्लीन राहू शकेल. मानसशास्त्र सांगतं की रविवारी तुळशीला जल अर्पण करणं, तिची पानं तोडणं टाळावं. रविवारी फक्त तुळशीला दिवा लावावा, परिक्रमा करावी किंवा मंत्रजप करावा. इतकंच नाही तर काही शास्त्र सांगतं की रविवार हा सूर्यदेवाचा दिवस आहे, त्यामुळे तुळशीला विश्रांती द्या. वास्तू म्हणतं की या दिवशी तुळशीला पाणी घातलं तर नकारात्मक ऊर्जा वाढते, पण मुख्य गोष्ट ती तिच्या विष्णू भक्तीचं प्रेम दाखवते. तुम्ही जर तिच्या प्रेमात व्यत्यय आणला तर ती खरंच नाराज होऊ शकते आणि घरातील लक्ष्मीची कृपाही हळूहळू कमी होऊ लागते. आता रविवारी काय करावं, तर तुळशीला पाणी घालायचं नाही, पण पूजा काही थांबवायची नाही. रविवारी सकाळी लवकर उठून तुळशीसमोर दिवा लावू शकता. ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम तुलसई नमः या मंत्राचा जप करू शकता. हात जोडून आपण 3, 7 किंवा 21 प्रदक्षिणा सुद्धा तुळशीला घालू शकता आणि संध्याकाळी पुन्हा दिवा लावू शकता. आता रविवारी किंवा एकादशीच्या दिवशी तुळशीला फक्त पाणी घालणंच
टाळू नये, तर तिची पानं तोडणं, तिला जास्त स्पर्श करणंही टाळावं. हे केलं की तुळशी माता प्रसन्न राहील आणि श्रीहरी विष्णूंसोबतच देवी लक्ष्मीची कृपा तुमच्या घरावर राहील. तर मंडळी, ही फक्त परंपरा नाही, ही श्रद्धा आहे. श्रद्धेने केलेली छोटीशी काळजी घरात शांती आणते. धन्यवाद.